त्याच्या पुढे तुकाराम महाराजांची पालखी इथून जात आहे. तर माझ्यासोबत आहे तिथं दिंडी आणि इथं अन्नदानाची व्यवस्था ज्यांनी केली आहे त्यांची आपण संवाद साधूया. रामकृष्ण हरी. काय सांगाल हजारो वारकऱ्यांचं अन्नदानाचं तुम्ही काम करताय, काय भावना आहे? आपलं स्वामी कृपा नर्सरी म्हणून इथं उरुळी कांचनला आमची नर्सरी आहे. तिथं आता बरेच वर्ष झालं आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करतो. किती वर्षापासून करताय? जवळजवळ आमच्या वडिलोपार्जित पहिल्यापासून चालूच, ते पहिल्यापासून चालू. काय प्रेरणा काय होती या सगळ्या करण्यामागं उपक्रम? एक निराभाव आहे आपली सेवार्थ भाऊ या दृष्टिकोनातूनच करतो. नियोजन कसं असतं, हजारो लोकांचं नियोजन कसं असतं आता हे जेवणाचं वगैरे? ते सकाळी 11 वाजल्यापासून 3-4 वाजेपर्यंत चालू असतं जेवण. महाराज काय सांगाल? एक मिनिट यायला का या ठिकाणी आमचे जे अजिंक्य भाऊ कांचन आहेत हे हजारो वारकऱ्यांना या ठिकाणी अन्नदान करतात. ही बघा, ही स्वामीकृपा नर्सरी आहे आणि या नर्सरीद्वारे एकदम मंडपसारखी गार व्यवस्था आहे वारकऱ्यांना बसण्याकरता सुद्धा. आणि त्यांची सारखी तळमळ असते की महाराज कोणत्या वंचित दिंड्या आहेत मला सांगा, कोणत्या वंचित दिंड्या आहेत सांगा म्हणतात. त्या वंचित दिंड्यात ज्या दिंड्यांना इथं अन्नदान नसेल त्या किती दिंड्या असून मी अन्नदान करतो. म्हणून अतिशय उदार व्यक्तिमत्व आहे. त्यांचे वडील होते तुकाराम वैकुंठवासी तुकाराम भाऊ कांचन आणि त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव अतिशय उत्तम चालवत आहेत. आम्हा सर्व वारकरी मंडळीला खूप आनंद आहे. आम्ही एवढीच प्रार्थना करू की यांना उदंड आयुष्य लाभो आणि यांच्या हातून अशी भरपूर माऊलींची तुकोबारायांची आणि वारकऱ्यांची सेवा घडो एवढीच प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. आमची मल्हारगड संस्थान देवगाव फाटा तालुका सेलू जिल्हा परभणी येथील दिंडी आहे आणि ह्या अनेक वर्षापासून त्या दिंडीची ती सेवा करत आहेत. धन्यवाद.